सेतू अभ्यास इयत्ता 4 विषय मराठी. घटक क्रमांक 3 मजकुरातील मुद्दे ओळखूया. या घटकामध्ये एखादा उतारा दिलेला असतो आणि त्या उतार्यातील मजकुरावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. या ठिकाणी हा उतारा वाचावा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी वहीत लिहायची आहेत. मजकूर वाचून विषय लिहिणे. झाडांची घेता काळजी, फुले फळे मिळतील ताजी. विषय झाडांची काळजी घेणे किंवा वृक्षाचे महत्त्व. दुसरी चौकट, झाडेच झाडे लावू आपण तरच कमी होईल प्रदूषण. यासाठी विषय आहे वृक्षारोपण किंवा प्रदूषण नियंत्रण. त्यानंतर कृती दुसरी, परिच्छेदावर आधारित प्रश्नांची उत्तरे. प्रश्न क्रमांक 1, बाजाराला नेहमी कोण जाते? उत्तर, बाजाराला नेहमी आई जाते. प्रश्न क्रमांक 2, आठवडी बाजार कधी आहे? उत्तर, आठवडी बाजार रविवारी आहे. प्रश्न क्रमांक 3, काका बाजारातून काय घेऊन देणार होते? उत्तर, काका बाजारातून बॅट, बॉल आणि खेळण्यातला ट्रक घेऊन देणार होते. प्रश्न क्रमांक 4, वरील परिच्छेदाचा मुख्य विषय कोणता? मुख्य विषय आठवडी बाजाराची सफर किंवा मुलांचा आनंद असा आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती सांग. थोडक्यात माहिती, या परिच्छेदात वडगावच्या रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराचे वर्णन आहे. लेखक आईसोबत बाजारात जाऊन खेळणी खरेदी करण्यासाठी उत्सुक असतो. मध्येच गावाहून काका आल्यामुळे आपल्याला बाजारात जाता येणार नाही असे त्याला वाटले. पण काका सर्वांना सोबत बाजारात नेण्याचे आणि आवडीची खेळणी घेऊन देण्याचे ठरवतात. त्यामुळे मुलाला खूप आनंद होतो. कृती क्रमांक 3, उतारा. रमाईचे सासरे रामजी व दीर आनंदराव यांचे निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी रमाईवर पडली. रमाईचा स्वभाव मितभाषी, दृढनिश्चयी आणि स्वाभिमानी होता. त्या कर्तव्यनिष्ठ व स्वसुखत्यागी होत्या. अशा खडतर स्थितीतही मनाची शांतता आणि घरातील एकोपा अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी कष्ट सोसले. या ठिकाणी रमाई आंबेडकर यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची माहिती विद्यार्थ्यांना चौकटीमध्ये लिहायची आहे.